गटातून जायला पाहिजे। विशेष म्हणजे औरंगाबादहून नागपूरवरून इंटरनॅशनल कार्गो सुद्धा सुरू झालेले आहे, त्याचाही आपल्याला याच्यात फायदा घेता येईल असं मला वाटतं। आणि मला इथं जे 2 शब्द बोलायचं संधी दिली त्याबद्दल संयोजकाचे आभार मानतो। आपणही माझं थोडं लांबलेलं भाषण शांत चित्तानं ऐकलं त्याबद्दल आपले आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। 94 222 93 4 19 93 4 19। थँक्यू। शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, तसेच माझे मित्र डॉक्टर खलंत्री साहेब, डॉक्टर लदनिया साहेब, डॉक्टर लांबट साहेब, डॉक्टर कापसे साहेब आणि सर्व शेतकरी बंधू, वास्तविक आज दुपारी जो हळद आणि आल्याचा कार्यक्रम झाला त्याला थोडा उशीर झाला, पण माहिती आणि शेतकऱ्यांचा उत्साह आलं आणि याच्यात भरपूर होता। त्याच्यानंतर मला वाटते हा अतिशय उत्तम गट शेतीचा एक कापसे साहेबांनी जो आपल्याला सांगितलं, म्हणजे हा जयद्रथ हा सूर्य, नुसतं भाषण नाही, प्रत्यक्षात घडलेलं आणि जगमान्य झालेला जो आंब्याचा प्रयोग त्यांचा आहे, मला असं वाटतं तुम्हाला खूप त्याचं कौतुक असायला हवं। त्याचबरोबर विदर्भाचं एक निग्लेक्टेड पीक जवस, काल मी याच्यावर भाष्य केलं। शेतकऱ्यांची संख्या फार कमी होती, परंतु हे तंत्रज्ञान 2002 पासून ते 2019 पर्यंत पूर्ण झालेलं आहे आणि याच्यावरचं आता गट शेतीचे ग्रुप स्थापन करून हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना देण्याच्या मला वाटते 5 वर्षापासून आम्ही सुरुवात केलेली आहे। आणि हा जो गट शेतीचा जो नागपूर जिल्ह्यामध्ये चिखलापूरला आहे, गजानन महाराज जवस उत्पादक गट समूह चिखलापूर, डॉक्टर लांबट साहेब आहेत। डॉक्टर लांबट साहेब, जरा आपला परिचय उभा राहून द्या। हे यांच्याकडे भिवापूर मिरचीचं GI इंडिकेशन पण आहे आणि जवस उत्पादक गट समूह स्थापन केलेला आहे। आता याचा उद्देश असा होता की मला आता माझे मित्र लदनिया साहेबांनाही बोलायचं आहे, तर मी शक्यतो लवकरात लवकर आटोपतो। विषय फार चांगला आहे, परंतु संत्र्याचा विषय महत्त्वाचा आहे म्हणून याला लवकर आटोपतो मी। तर जवसामध्ये एक काळ असा होता की भारतामध्ये 20 लाख हेक्टर आपण जवस लावायचो, आज 2.5 लाखापर्यंत आलो। पूर्वी 2.5 लाख हेक्टर विदर्भात होतं, आता आपण 25 ते 40 हजारपर्यंत आलो। मुख्य पीक नसल्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष झालं, परंतु गेल्या 25 वर्षातला जगातला आणि आपल्या देशातलं संशोधन पाहता हे एक अतिशय उत्तम पीक आहे। जसं आपण हळदीचं मगाशी ऐकलं की बऱ्याचशा आजारावर त्याचा किती फायदा आहे, तसंच जवस आहे। तर या जवसाच्या गट शेतीला जवस पीक आणावं हा आमचा गेल्या 2014 पासून प्रयत्न आहे। महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी तो गट स्थापन करून दिलेला आहे आणि हा जो गजानन महाराज जवस उत्पादक गट समूह जो आहे हा 2007 पासून बियाणे निर्मितीमध्ये आहे। म्हणजे विद्यापीठाकडून ब्रीडर सीड घेणे, त्याचं फाउंडेशन सर्टिफाईड करून शेतकऱ्यांना वाटप करणे। तसं आतापर्यंत साधारण त्यांनी 4000 क्विंटलचं बियाणं उत्पादन केलेलं आहे आणि कमीत कमी वर्षाला 1000 एकरचं बियाणं निर्माण करतात आणि ते 1000 एकरवर जे शेतकऱ्यांना आम्ही देतो त्यांच्याकडून बायबॅक करतो। म्हणजे बियाणे महामंडळाकडे याची बियाणं निर्मितीची योजना नसल्यामुळे हा शेतकऱ्यांना ग्रामोबीजोत्पादनमध्ये आम्ही डेव्हलप केलं वर्ल्ड बँक प्रोजेक्टमधून आणि तो आता जे शेतकरी कमर्शियल लावतील त्यांच्याकडून जवस खरेदी करायचा
आणि मग 2014ला NAIP ICRचा प्रोजेक्ट संपल्यानंतर हा भारती विद्यापीठाने याला प्रमोट केलं विदर्भामध्ये. आता याच्यामध्ये काय आहे की मूल्यवर्धनचं जे काम झालेलं आहे हे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, भारती विद्यापीठ पुणे आणि बायफ. तर भारती विद्यापीठ ह्याच्यात येण्याचा उद्देश असा होता की भारती विद्यापीठामध्ये आपण कधी गेला असाल पुणे, तिथे ईर्षा नावाची संस्था आहे, इंटरॅक्टिव्ह रिसर्च स्कूल फॉर सोशल हेल्थ अफेअर्स, की ती मेडिकल कॉलेजमध्ये आहे. आणि जौसामध्ये जो ओमेगा आहे त्याच्यावर अर्थरायटिस, डायबिटीज, कॅन्सर, मेंटल डिसऑर्डर, ओबेसिटी असे डिसीज A to Z म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये मदर अँड चाइल्ड याच्यावर साधारणतः 50 सायंटिस्ट काम करतात ओमेगा 3वर. आणि विथ क्लिनिकल स्टडीज, असं नाही की आजीबाईच्या बटव्यातलं ज्ञान देत आहे, पूर्णपणे त्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये त्याचा अभ्यास केला जातो, ओमेगाचा रोल डिसाईड केला जातो आणि त्याच्यापासून मग काय काय बनतं, त्याचे जे काही औषधाचे महत्त्वाचे जे काही गुणधर्म ओमेगाचे आहेत ते व्हॅल्यू चेनमध्ये तयार करून, जसं आता मूल्यवर्धन साखळी आहे, उत्पादकता, उत्पादन वाढवणे हा एक प्रकार आहे, शेतकऱ्याला योग्य बाजारभाव देणे. आम्ही तुम्हाला सांगितलं बाजारभावापेक्षा 5 ते 10% जास्त देऊन आम्ही शेतकऱ्याकडून खरेदी करतो. शाश्वत खरेदी महत्त्वाची आहे, कारण MSP देऊन फायदा नाही. पण आणि नुसती खरेदी करून ते गोडाऊनमध्ये टाकण्यात काही अर्थ नाही, त्याचं मूल्यवर्धन होणं गरजेचं आहे. आणि मूल्यवर्धन केल्यानंतर आता मूल्यवर्धन कशाचं करायचं, तर आता हे पहा, पारंपरिक पद्धतीचं जवळ आपण अशा प्रकारे अलीकडे गेल्या 15 वर्षात करत होतो. ज्यावेळेला हा वर्ल्ड बँकमध्ये प्रोजेक्ट आला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सध्याचं चित्र तुम्ही बघा, शेतकऱ्यांना पेरणी यंत्र, बियाणं, विहीर खोदून देणं, त्याच्यावर मोटर पंप, पाईपलाईन, फर्टिलायझर्स फ्री आणि बायबॅक पूर्ण यंत्रणा. आणि हे बायबॅक केलेलं पूर्ण भारती विद्यापीठामध्ये प्रोसेसिंगसाठी जातं, प्रोसेसिंग अँड व्हॅल्यू ॲडिशन. तुम्ही हे थोडंसं पीक पहा तुमच्या शेतकऱ्यांनी चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर जिल्ह्यामधलं पीक आहे. आणि साधारणतः ही पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने डेव्हलप केलेल्या 2 व्हरायटी NL97 आणि दुसरी व्हरायटी PK 260 आहे. यावर्षी साधारणतः 800 एकरवर बियाणाचं डिस्ट्रीब्युशन गजानन महाराज जोस उत्पादक गट समूहाने केलेलं आहे, सर्टिफाईड सीड. आणि हे गटामध्ये काम झालेलं आहे. आणि याचं चांगलं उत्पन्न ज्या शेतकऱ्यांनी घेतलं, एकरी 8 क्विंटल म्हणजे 2 टन उत्पादन याचं शेतकऱ्याला मिळू शकतं. आता बघा तुम्ही, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये साखर कारखान्याची सक्सेस स्टोरी म्हणून लोकांना जवस हे आंतरपीक म्हणून ऊसामध्येही घेता येतं. हा नगर जिल्ह्यातलं पीक आहे आणि इथेही तुम्हाला 6 ते 7 क्विंटल पर एकर उत्पादन मिळू शकतं. आता याच्यामध्ये जे मूल्यवर्धन महत्त्वाचं आहे, मी बऱ्याचशा स्लाईड स्किप केलेल्या आहेत कारण का दुसरं प्रेझेंटेशन होणे आहे. याच्यामध्ये महत्त्वाचं जवसामध्ये असं काय आहे, तर भारतामध्ये याचं संशोधन नव्हतं. ICRच्या संशोधन केंद्रामध्ये फक्त नवीन व्हरायटी काढणे, त्याचं प्रोडक्शन प्रोटेक्शन टेक्नॉलॉजी डेव्हलप करणे, शेतकऱ्यांना डेमॉन्स्ट्रेशन देणे, याच्या पलीकडे नव्हतं. परंतु जगामध्ये जे काही गेल्या 25 वर्षामध्ये संशोधन होत आलेलं आहे ह्या ओमेगा 3 आणि SDG बद्दल भारतामध्ये नव्हतं. म्हणून आम्ही ह्या वर्ल्ड बँक प्रोजेक्टमध्ये याच्यावर साधारणतः जवसाला 15 करोड रुपयाचं आम्हाला अनुदान मिळालेलं होतं 2007 ते 14. याच्यामध्ये साधारणतः जी शास्त्रज्ञ मंडळी आहेत त्यांच्यासाठी 6 पेटंट, एक वर्ल्ड पेटंट आहे ह्या ग्रुपकडे. आणि पूर्ण फार्म टू फोर्क ज्याला म्हणतो आपण, ही टेक्नॉलॉजी तयार आहे. तर जवसामध्ये ओमेगा 3 गोष्टी जवसामध्ये आहेत की जगामध्ये दुसऱ्या कुठल्याही वनस्पतीमध्ये इतक्या प्रमाणात नाही आहे. ओमेगा 3 57 ते 60% आहे. आपण जी व्हरायटी आता पाहिली त्या व्हरायटीमध्ये 57% आहे.
SDG हा अँटी कॅन्सर मॉलिक्यूल आहे, हा जवसाच्या बियाच्या टरफलामध्ये असतो. तर हे याच्यामुळं काय होतं, जो कॅन्सर झालेला आहे त्याची स्प्रेड इतर शरीर भागामध्ये जात नाही, तो तिथं थांबतो आणि हळूहळू कमी होतो. जर सुरुवातीपासून जर ओमेगाचा आपण जर आपल्या रोजच्या खाण्यामध्ये जर वापरात आणलं तर आपल्याला कॅन्सर होणार नाही. तिसरी गोष्ट आहे, जवसाचा जो स्ट्रॉ आहे आपण जाळून टाकतो, फेकून देतो, तर त्याच्यामध्ये जो त्याचा फायबर आहे त्याच्यापासून आपल्या ज्या करन्सी नोट आहे त्याचा पेपर बनतो. आपल्या देशामध्ये हा पेपर बनत नाही. जेवढ्या करन्सी नोट छापल्या जातात त्याचा सगळा पेपर इम्पोर्ट करतो. दुसरं, आपल्या देशात साधारणतः एकट्या मुंबईमध्ये बघा 5,000 कोटीचं फायबर आपण इम्पोर्ट करतो फक्त मुंबईमध्ये, आणि 20 लाख टन आपण फायबर स्ट्रॉ जाळतो. 20 लाख टन. जर 20 लाख टनाचं जर मूल्यवर्धन जर केलं आपण तर आपण किती निर्माण करू शकतो, साधारणतः 1.8 लाख टनाचं आपण सेविंग करू शकतो फायबर, की जेवढा आपण इम्पोर्ट करतो. आणि त्याचं मेजर फायबर तुमची फॅब्रिक इंडस्ट्रीमध्ये लिनन क्लॉथसाठी जातो, आणि मिलिटरीमध्ये त्याचा स्ट्रॉंग फायबरसाठी पॅराशूटमध्ये वापर केला जातो. आणि आपल्या देशामध्ये 20 लाख टन फायबर होऊन आपण जाळतो. तर सध्या या 3 गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करून त्याचं मूल्यवर्धन पूर्ण टेक्नॉलॉजी रेडीमेड आहे, कुठंही काही करायची गरज नाही आहे. शेतकऱ्यांनी जवस निर्माण करायचं, बायबॅक यंत्रणा, प्रोसेसिंग, व्हॅल्यू ॲडिशन, हे पूर्ण चेन तयार आहे. फक्त आता तालुक्याच्या लेवलवर, जिल्ह्याच्या लेवलवर शेतकऱ्यांनी पुढं येऊन गटस्थापन करावे. आणि आता सरांनी सांगितलं की गटाला 1 ते 1.5 कोटी 2 कोटीचं अनुदान गव्हर्नमेंट देऊन राहिलं. आता स्मार्ट योजना येऊन राहिली. आता आमच्याकडे जे डॉक्टर लांबट आहेत त्यांना 1 कोटीचं अनुदान ह्या प्रोजेक्टमध्ये जवसाच्या मूल्यवर्धनमध्ये मिळालेलं आहे. त्यांच्याकडे गोडाऊन, प्रोसेसिंग प्लांट, आणि आता दुसऱ्या स्मार्टमध्ये लांबट साहेब ध्यानात ठेवा, आपल्याकडे ऑइल प्लांट आणि केक प्रोसेसिंग प्लांट पण आपण बसवणार आहोत. आणि याच्यामध्ये आपण महाराष्ट्र गव्हर्नमेंट ह्यामध्ये मदत करून आहे. तर आता बघा तुम्ही काय काय प्रोडक्ट मार्केटमध्ये आहेत. 2009 पासून ओमेगा 3 सॉफ्ट जेल कॅप्सूल, म्हणजे कुठल्या कुठल्या इंडस्ट्रीला याचा फायदा होतो. फार्मा इंडस्ट्री, न्यूट्रास्युटिकल इंडस्ट्री, पोल्ट्री इंडस्ट्री, डेअरी इंडस्ट्री, ऑइल इंडस्ट्री आणि फायबर इंडस्ट्री, 6 इंडस्ट्रीला याचा फायदा होऊ शकतो. रॉ मटेरियल अहो, नवीन जॉब्स क्रिएट कसे करायचे. एवढे उद्योगधंदे वाढले तर डेफिनेटली शेतकऱ्याला फायदा होईल, कंझ्युमरला फायदा होईल, आणि जी काही यंत्रणा डेव्हलप केली जाते त्याला होईल. आता मी तुम्हाला सांगतो, याचे जे कॅप्सूल आहेत, नागपूरला लोटस मेडिसायन्स नावाची कंपनी आहे, त्यांना आम्ही हक्क देऊन दिलेला आहे. मात्र त्यांना ओमेगा 3 ऑइल आम्ही देतो. 1 किलो ऑइलपासून 18,000 रुपयाच्या कॅप्सूल तयार होतात. 1 किलो ऑइलपासून. तुम्ही म्हणाल हे अंदाजे नाही, मार्केटमध्ये व्हॅल्यू आहे त्याची. फक्त कॅप्सूल. त्याच्यानंतर तुम्ही त्या फॉर्टिफायर बघा, तो फॉर्टिफायरपासून काय काय बनू शकतं. एक तर ओमेगा 3 मिल्कमध्ये कामाला येतं आणि ओमेगा 3 घी. आता ओमेगा 3 मिल्क हे काय आहे, हे नेस्लेने पहिलं आणलेलं होतं बारामतीला, परंतु ते फिश ऑइलचं असल्यामुळे ते बंद झालं. त्याचा उग्र वास येतो. परंतु जवसाच्या बेसवर जर ओमेगा 3 मिल्क जर आणलं आपण, त्याला वास येत नाही, काही कळत नाही. पहा, मूल जन्मल्यानंतर आईला बऱ्याच वेळा दूध येत नाही. अशा वेळेला नॉर्मल दुधामध्ये ओमेगा 3 हा फॉर्टिफायर ॲड केल्यानंतर हे दूध आईच्या दुधासारखं होतं. हा त्याचा फायदा आहे. दुसरं, ब्रेनचं डेव्हलपमेंट पहिल्या 9 महिन्यातच होतं आईच्या पोटामध्ये, आणि त्याच्यासाठी ओमेगा 65% गरज आहे. आणि जर कुठल्याही आपलं शरीर हे ओमेगा बनवत नाही, आपल्याला फूडमधूनच घ्यावं लागतं. जर हे आपल्याला नसेल तर काय परिणाम होतात. 7व्या महिन्यामध्ये डिलिव्हरी होणे, बाळाची ग्रोथ न होणे, किंवा मेंदूची डेव्हलपमेंट होणे, हे क्लिनिकली एस्टॅब्लिश फॅक्ट आहे. आता गेले 20 वर्ष आम्ही याच्यावर काम करतो. हे पूर्ण एस्टॅब्लिश झालेलं आहे. आणि याच्यावर मदर अँड चाइल्डमध्ये इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनी 10 कोटी रुपयाचं संशोधन
निधी भारतीय विद्यापीठला दिलेला आहे मदर अँड चाइल्डसाठी, ब्रेन डेव्हलपमेंटसाठी. तर विचार करा ओमेगाचा किती फायदा आहे. तर ओमेगा 3 घी, ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे, कोलेस्ट्रॉल आहे, ट्रायग्लिसराईड आहे, घी खाऊ नका. अरे हे घी खा, हे घी खाल्यानंतर तुमचं कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसराईड कमी होणार आहे. हे ओमेगा 3 एग्स. दुसरं हे झालं ऑइल आणि फोर्टिफायरपासून. मी फक्त ऑइलची कॉस्ट सांगितली तुम्हाला. 1 किलो ऑइलपासून 18,000 रुपये. म्हणजे एका एकरामधून समजा 4 क्विंटल जर जवस पकडलं कमीत कमी, तर 100 किलो ऑइल आणि 100 किलो ऑइलचे 18 लाख रुपये टर्नओव्हर. त्याचा बेनिफिट किती येईल तो तुम्ही बघा. ही करणारी यंत्रणा सुरू झालेली आहे, फक्त याला लार्ज स्केलवर अजून झालेलं नाही आहे. आता महाराष्ट्रात एस्टॅब्लिश केल्यानंतर छत्तीसगड, मध्य प्रदेशमध्ये आम्ही जाणार आहोत ICRच्या माध्यमातून आणि प्रायव्हेट इंडस्ट्रीच्या माध्यमातून. दुसरं ह्या केकपासून पहा. हा केक जो आहे हा आपण जनरली जनावरांना खाऊ घालतो. ह्या केकपासून न्यूट्रास्युटिकल इंडस्ट्री, कॅन्सर इंडस्ट्री, कॅन्सरसाठी, फार्मा इंडस्ट्रीसाठी आणि बऱ्याचशा याच्यासाठी फायदा होतो. आता याच्यामध्ये ह्या केकपासून आम्ही 2 फीड तयार केले. एक पोल्ट्रीसाठी म्हणजे अंड्यांच्यासाठी, लेअरसाठी आणि ब्रॉयलरसाठी. तर आता पुण्यामध्ये तुम्ही पहा, रिलायन्स मार्केट, मोअर मार्केट, मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूरला हे पूर्ण ओमेगा 3 एग्स विकले जातात. तर जिथं शेतकरी ज्यांच्याकडे पोल्ट्री आहे, तुमचं नॉर्मल अंडे 4 ते 5 रुपयाला विकलं जातं. हे अंडे तुम्ही 12 रुपये पर पीस. म्हणजे विदर्भामध्ये ज्यांचा पोल्ट्री उद्योग सुरू करायची इच्छा आहे त्यांनी मला भेटावा. तुम्हाला फीड दिलं जाईल, तुम्हाला ओमेगा 3 अंडे तुम्ही बनवू शकता. तुम्ही मार्केट करा, तुम्ही पैसे घ्या. याची भारतीय विद्यापीठाला याची काही आवश्यकता नाही आहे. टेक्नॉलॉजी तयार होईल. दुसरं ओमेगा 3 चिकन. बरंचसं बघा तुम्ही 5 स्टार हॉटेल, 7 स्टार हॉटेलला हा नॉन व्हेजिटेरियन जो प्रकार आहे, हे नॉर्मल चिकनपेक्षा हे चिकन टेंडर राहतं, सॉफ्ट राहतं आणि टेस्टी राहतं. आणि याच्यामध्ये ओमेगा 3 राहतं. साधारणतः 200 ते 300 मिलीग्राम पर 100 ग्रॅम ऑफ ते मासा जो भाग असतो त्याच्यामध्ये. म्हणजे ह्या इतक्या इंडस्ट्रीला हे जवस आपल्याला रॉ मटेरियल आणि फिनिश प्रॉडक्ट देऊ शकतात. त्याच्यानंतर SPG मी तुम्हाला सांगितलं खाली हे कॅप्सूल दिसतात. याचं मॉलिक्युलचं नाव आहे सिक्लोआयसोलॅरिसिनॉल डायग्लुकोसाइड. हे 800 पट वनस्पतीमध्ये, 800 पट जवसामध्ये आहे आणि फक्त टरफलामध्ये आहे. जगातल्या 12 कंपन्या हे मार्केट करून राहिले कॅप्सूल. आणि ज्या स्त्रियांना, ज्या लोकांना कॅन्सर आहे त्यांच्यासाठी ते विकले जातं. पण ते कॅप्सूल जास्त खावं लागतात. तर त्याच्यामधला SDG हा आयसोलेट केला जातो आणि त्याचे कॅप्सूल बनवले जातात. तर यासाठी आम्हाला साधारणतः एक 50 लाखाचा सध्या एक अनुदान मिळालेलं आहे. याला आणखीन एक 3-4 वर्ष लागतील. ह्या मार्केटमध्ये आल्यानंतर हे अँटी कॅन्सर ड्रग म्हणून मार्केटमध्ये येऊ शकतं. मला सांगा याच्यामधून केवढा पैसा जनरेट होऊ शकतो. दुसरं फायबरचा. आणि मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही एक कुठल्याही आजाराचं मला नाव सांगा, त्या ठिकाणी ओमेगा कसा काम करतो याचं मेकॅनिझम एस्टॅब्लिश झालेलं आहे. आता हळदीचं मगाशी कुरकुमीन सांगितलं. अहो परमेश्वरानं सगळ्या वनस्पतीमध्ये काही ना काही दिलेलं आहे. त्याच्यामुळे ज्याला माहिती आहे तेवढंच बोलतो. तर मला जवळच माहिती आहे तेवढं बोलतो. ज्यांना हळदीचं माहिती आहे तेवढं बोलतात. म्हणजे प्रत्येकामध्ये काही ना काही आहे. म्हणजे प्रत्येक पिकाला मूल्यवर्धन करण्याची जबरदस्त संधी आहे. फक्त त्याच्यामध्ये काय मॉलिक्यूल आहे तो आपल्याला कळला पाहिजे. कशाचं मूल्यवर्धन करायचं ते एकदा कळल्यानंतर अहो शेती कशाला मागं पडेल. आणि बाहेरच्या देशामध्ये याचं बरंचसं. आता आमचे डायरेक्टर डॉक्टर हेगडे आता 11 नोव्हेंबरला एक जागतिक परिषद ओमेगा 3 झाली होती. तिथं गेले होते आणि तिथं ॲग्रिकल्चर हेल्थ याच्यावर त्यांचं एक भाषण होतं. तर सांगायचा उद्देश असा की हा भारतीय विद्यापीठचा ग्रुप सांस्कृतिक युनिव्हर्सिटी, कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि क्वीन्सलँड युनिव्हर्सिटीशी कोऑर्डिनेशनमध्ये आहे. तर कृपया ज्या शेतकऱ्यांना जवस लावून विक्री करायची आहे, फायबरचा पण प्रोजेक्ट आता सँक्शन होतो आहे. आम्ही पायलट प्रोजेक्ट फायबरचं लावणार आहोत, एक मध्य प्रदेशमध्ये आणि डॉक्टर लांबाटांच्या तिथे. तर ज्यांना ह्या उद्योगामध्ये यायचं आहे ग्रुप शेतीमधून, कारण शेतकऱ्यांची पर युनिट शेती कमी झालेली आहे.
तुम्ही गावातले 100-100, 200 एकरवर एकत्र या, 1000 एकरचा ग्रुप बनवा आणि मग आमच्याशी करार शेती करा. करार करा, पैसे ॲडव्हान्समध्ये घ्या आणि मग तुम्ही जवस लावा आणि मग जवस उत्पादन करा. आता काय आम्ही पाहतो की मला समजा 100 टन जवस घ्यायचा आहे, मला विदर्भातून 100 टन जवस मिळून नाही राहिलं, लांबट साहेबांना विचारा. म्हणून त्यांचा गट स्थापन केला. पण बियाणं कोण निर्माण करणार? ते बियाणं निर्माण करतात, परंतु आम्हाला कमर्शियल प्रोडक्शन 100 टन मिळूनच नाही राहिलं. का बरं मिळून नाही राहिलं? आपण लोकांनी पुढे या, तंत्रज्ञान तयार आहे. तर बोलण्यासारखं खूप आहे, खूप चांगले विषय असल्यामुळे वेळ झाला आणि याच्याबद्दल तुम्ही ज्या आजाराचं नाव घ्याल त्याला फायदा आहे. फक्त त्याला फक्त माहिती करून घ्यायची आहे. म्हणजे बघा, ह्या 6 इंडस्ट्रीला फायदा, शेतकऱ्यांना फायदा. आजकाल नागपूरमध्ये जे कोणी इच्छुक लोक आहेत, 2 प्रोडक्ट विक्रीला आहेत. लोटस बिडी सायन्समध्ये ओमेगा 3 सॉफ्ट जेल कॅप्सूल, जेवणानंतर 1 ग्रॅमची 1 कॅप्सूल रात्री घेतली. बऱ्याचशा लोकांना पॅरालिसिस बघा रात्री येतो किंवा हार्ट अटॅक रात्री येतो. ओमेगा 3 कॅप्सूल घेतल्यानंतर ते ब्लड थिन करतं आणि रात्रीचा हार्ट अटॅक आणि पॅरालिसिस व्हायची शक्यता कमी होते. इट इज एस्टॅब्लिश फॅक्ट. दुसरं, लहान मुलांच्यासाठी 6 महिन्याचं 1 वर्षाचं मुलं जे आहेत त्यांना ते इमल्शन बनवलेलं आहे. ते दुधामध्ये टाकून द्यायचं म्हणजे त्यांचा मेंदू अतिशय चांगल्या तऱ्हेनं तयार होतो. अर्थात पहिल्या महिन्यापासून आईने घेतल्यानंतर तो बाळाला मिळतो. म्हणून आम्ही ते डायटिशियन्स आणि बऱ्याचशा डॉक्टरना आम्ही त्याचा तर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह थ्रू त्याचं ट्रेनिंग देऊन आहे. आणि सेंटर पॉईंट हॉटेलला गेल्या एप्रिलमध्ये CME डॉक्टरांची घेतली होती. कार्डिओलॉजिस्ट, त्याच्यानंतर डायबिटॉलॉजिस्ट, कॅन्सरवाले आणि बरेचसे लोक आता लिहून राहिले. तर मला सांगायचं हे सगळं तंत्रज्ञान ह्या विदर्भाच्या भूमीमध्ये तयार झालेलं आहे. याच्यामध्ये सहभाग पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, भारती विद्यापीठ आणि बायफ संशोधन याच्या माध्यमातून झालेला आहे. याचा जो आपण फायदा घ्यावा. आणि थोडा वेळ लागला लदनिया साहेब, आय एम व्हेरी सॉरी. परंतु पूर्वी लोकांनी चांगले विषय असल्यामुळे मला जास्त बोलता येईल नाही. 20 वर्षे संशोधन केलेलं अर्ध्या तासात